ठीक आहे, त्याच्या बाबतीमध्ये नक्की विचार करू. मुख्यमंत्री महोदयांशी मी स्वतः बोलतो आणि या बाबतीमध्ये आपण मंदिर समितीचं पुनर्गठन कधी होणार आहे? गेली 7 ते 8 वर्ष झालं मंदिर समिती तीच आहे. आता हे आषाढीला तर त्यांना काम करू द्या चांगलं. शक्तीपीठ महामार्गाचा विषय साहेब, काल मोठी टिंडी निघाली शेतकऱ्यांची, 13 जिल्ह्यातून विरोध होतोय, तर सरकार का देतंय शक्तीपीठ? हे बघा, समृद्धी महामार्गाला देखील याचा विरोध झाला होता, परंतु त्यानंतर लोकांना त्याचं महत्व पटलं. समृद्धी महामार्गामध्ये लोकांनी सहकार्य केलं. आता काही ठिकाणी विरोध होतोय, पण हा प्रकल्प जो आहे जिथं विरोध होतोय तिथून आम्ही काही त्याचा अलाइनमेंट चेंज करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. परंतु जिथं लोकांना कळतंय की बाबा याचा फायदा होणार आहे तिथं लोक येत आहेत स्वतःहून पुढे. सर, राज्यातला सर्वात मोठा पक्ष आता आपला शिवसेना बनलेला आहे. सगळ्यात जास्त खासदार आपल्याकडे आहे. पुढचं देवाकडे काय अजून देवाकडे आशीर्वाद पाहिजे? हे बघा, देवाकडं मागणं आम्ही हेच मागतो की बळीराजाला सुखी ठेव, शेतकरी आपला अन्नदाता आहे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्यांचं म्हणजे समृद्ध होऊ दे. शेतकरी बळीराजा, कधी पण आम्ही शेतकऱ्यासाठी बळीराजा हा आमचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि त्याला सुखी करण्याचं साकडं घातलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी करणं, महाराष्ट्राचा विकास भरभराट होऊ द्या, अशा प्रकारचं परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे मी नेहमी मागतो. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पावसात भिजताय आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या नावाने, रामरक्षाच्या नावाने आंदोलन केलं जातं. कसा फरक आहे? आपण एका बाजूला पावसात भिजत आज वारकऱ्यांचं संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. रामरक्षा हे फक्त बेगडी प्रेम आहे, हा दिखावा आहे. ज्यांनी राम भक्ताला चोर म्हटलं, राम भक्ताला हरामखोर म्हटलं, आता राम रक्षा करायला लागलेत. आता त्यांनी त्यांच्या पक्षाची रक्षा करण्यासाठी ते राम रक्षा करतात. काय मी का आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानलेला. पक्षाकडून काय कारवाई होणार? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार नाही.